त्याची खरी सेवा, त्याची खरी सेवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा. करिता स्वामी सवे वाद, करिता स्वामी सवे वाद, अधिक अधिक आनंद, अधिक अधिक आनंद, अधिक अधिक आनंद, अधिक अधिक आनंद. असावा तो धर्म, असावा तो धर्म, मग साहो जाते वर्म, मग साहो जाते वर्म, मग साहो जाते वर्म, मग साहो जाते वर्म. करिता स्वामी सवे वाद, करिता स्वामी सगळे वाद, अधिक अधिक आनंद, अधिक अधिक आनंद, अधिक अधिक आनंद, अधिक अधिक आनंद. आवदे वागदेवी, आवदे वाग्देवी, तुका विठ्ठली गौरवी, तुका विठ्ठली गौरवी, तुका विठ्ठली गौरवी, तुका विठ्ठली गौरवी. करिता स्वामी सवे वाद, करिता स्वामी सवे वाद, अधिक अधिक आनंद, अधिक अधिक आनंद, अधिक अधिक आनंद, अधिक अधिक आनंद. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 304व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. त्याची खरी सेवा, त्याच्या भय काय. करिता स्वामी सवे वाद, अधिक अधिक आनंद. तुकाराम महाराज म्हणतात, खरी याची सेवा असेल, भगवंताची सेवा जो खरी करतो तर त्याला भेव वाटत नाही. म्हणजे भगवंताची सेवा म्हणजे धर्मसेवा. बरं, तुम्ही आणखी वेगळं समजिताल. भगवंताची सेवा फुल वाहनं, धूप वाहनं, दीप वाहनं, एवढ्यानं सेवा होत नाही. एवढ्यानंच ही सेवा असं कोणी समजित असतील तर ते वेळ पण आहे. हे नाही, ते तर आहेच, ते तर केलंच पाहिजे चित्तशुद्धीसाठी. पण चित्तशुद्धी करून घेतल्याच्या नंतर आपण धर्मानं वागलं पाहिजे. आपला जे काही धर्म सांगितला, आपला वर्ण आश्रम उचित शास्त्रानं. वर्ण तुमचा कोणता आहे? वर्ण म्हणजे जात. आणि ज्या जातीत तुम्ही जन्माला आले मग त्या जातीतले काय कर्म येतं, मग तुमचा आश्रम कोणता, ग्रस्त कोणता, वर्णाचा वानप्रस्थ. ज्या ज्या पद्धतीनं तुमचा वर्ण असेल, ज्या ज्या पद्धतीनं तुमचा आश्रम असेल, त्या पद्धतीनं तुम्ही धर्माचं आचरण करणं आणि हे गरजेचं आहे. आणि असं धर्माचं आचरण करणारा माणूस धार्मिक म्हणतात त्याला. त्या धार्मिक माणसाला कोणाचं हेव नाही का? धर्मच त्याचं रक्षण करते ना. देव रक्षण करते म्हणजे धर्मच रक्षण करते. धर्म हा तो धर्म जो बापा, हा तो ती नित्य यज्ञ जानपा, जानपा येत वर्तता पापा संचारू संचारू नाही. तिथं पापाला संचारच होत नाही. तो धर्म हा महत्वाचा आहे. आणि म्हणून स्वधर्मानं वागणं ही ईश्वराची सेवा आहे. ईश्वराची काय आहे? ही खरी सेवा आहे. आपल्या धर्माप्रमाणे वागणे. फुल वाहत बसलं, धूप वाहत बसलं, दीप वाहत बसलं आणि मग अनाचार करू लागलं तर ते जमत नाही. अनाचार करणं हे गुन्हा आहे, हे पाप आहे. आणि धर्मानं वागणं हे पुण्य आहे. हे फुलन धूपन काय मग त्या दिवशी सांगितलं तुम्हाला परापूजा. कोणती पूजा? कुठं येणार तुम्ही त्याला फुल व्हायला? सर्व फुलांना सुगंध त्याचा आहे. आपण जे फुल वाहतो त्या फुलालाही सुगंध कोणाचा आहे? परमात्म्याचाच आहे. आणि मग त्याला म्हणजे सर्वांतरात्मा आहे, त्याला तुम्ही स्थान बसायला कोणतं देणार? त्या दिवशी सांगितलं. असा एवढा मोठा परमात्मा, तुम्ही त्याची पूजा अशा पद्धतीनं करता, ती करणं खरं नाही आहे. खरी पूजा नाही ती. खरी पूजा परापूजा आहे. बरं काय? आणि ती खरी परापूजा असल्यामुळं म्हणजे याचा अर्थ सर्वव्यापी परमात्मा आहे, त्याची त्या पद्धतीनं संकोचित भावनेनं किंवा एकदिशी समजून पूजा करणं हे चित्तशुद्धीपर्यंत ठीक आहे. बद्धांचं हे वागणं ठीक आहे.
पण ज्याची खरी सेवा तुकोबारायांसारख्यांची त्यांची खरी सेवा म्हणजे धर्मासवे आचार. काय लग्न नवरदेव नवरीचं लग्न ज्यावेळेला होतं आणि त्यावेळेला ब्राह्मण बुवा सुट्टीच करता हो, पण ते लोक ऐकत नाहीत आणि खऱ्यावर लक्ष राहिलं नाही लोकांचं. लग्न लावताना मंगळाष्टकेत बोध असतो, ते बोध त्या नवरदेव नवरीने घ्यायचा असतो. पण ते बोध घ्यायचं सोडून देऊन बहिरंगातच लोक आता तर काय मनजीव डोळ्यात मंगळाष्टका तयार झाल्या, त्या ताबल्यावरण पेटीवरण विनाकारण ते टंट वाळले. ते टंट करायची गरज नाही. खरं तर शास्त्रोक्त मंगळाष्टक आहेत का त्याच करायचं बरं काय. हा ते त्यामध्ये ते ब्राह्मण बुवा सांगतात नवरदेव नवरीला, नांदा सौख्य भरे विवेक न विसरा धर्मासवे आचरा. काय म्हणतात ते तुम्हाला म्हणलं असेल की बामन कुठूनच आले ना तुम्ही सगळे. हे आता लाला माहित नाही ह्याच्यावर काय लक्ष देईन माणूस, त्यावेळेस ह्याच्यावर काय लक्ष देईन, काय लक्ष मग बायकोवर फक्त बघा घेणे हे महत्वाच्या गोष्टी लक्ष नाही. होय गुरुजी, तुम्हाला म्हणलं असेल की बामन तुमचे तर दोन झाले, दोनदा ऐकलं तुम्ही हे बामनाचं बोलणं. आज्ञा नव्हतं ब्राह्मण बुवा सांगू लागले. आणि पहिल्या काळात हे ब्राह्मण बुवा खरं सांगत होते हो. आताचे ब्राह्मण त्याचे भामटे सोडून द्या. आता ब्राह्मणाला कोणी लग्न लावू द्या ना, दुसरेच लावू द्या कोणी. ब्राह्मण म्हणजे याचा अर्थ की ब्राह्मणाचंच पोरग ब्राह्मण होत नाही. चांगला वागल तेच ब्राह्मण असतो. पण ते काय बघा, हे जे नवरदेव नवरीचं नाव, नवरीच्या बापाचं नाव, नवरदेवाच्या फक्त हुंडा सांगायचा राहिलाय, सगळं सांगायला असं तसं. ते पेटी तबल्यावर ते खरं ते नाही, ते टंट आहे. हे मंगलाष्टक आशीर्वाद नवरदेव कुर्या सदा मंगलम. काय एखाद्या दैवतेचं वर्णन करणे किंवा गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा किंवा राजा भीष्मक हे ना मंगलाष्टक. हा मला गंगा सिंधू हे ना वाटतं. हे मंगलाष्टकच आहे सगळे. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी गणपती हे सगळे मंगलाष्टक आहेत. बरं असे मंगलाष्टक अष्टक आहे ते 8 श्लोकाचं. 8 श्लोकाचं अष्टक. आणि त्या 8 श्लोकाच्या अष्टकातून त्या देवतेला नवरदेव नवरीला आशीर्वाद मागायचा, नवरदेव नवरीचं कल्याण व्हावं अशा प्रकारची कामना अपेक्षा करायची. आणि त्यामध्ये ते आणि मग त्यापैकी ते ब्राह्मण बस सूचित करतात, नांदा सौख्य भरे. तुम्ही कसे नांदा? सौख्य भरे, सुखानं नांदा. पण विवेक न विसरा. काय विसरू नका तुम्ही नवरदेव नवरी? विचार. विवेक म्हणजे विचार. विचार सोडू नका. विवेक न विसरा, विवेक न विसरा. आणि धर्मासवे आचारा. तुम्ही तुमच्या धर्मानं वागा. म्हणजे नवरदेव नवरीला ब्राह्मण भाव सूचित करतो. मग अशा धर्मानं वागणाऱ्या काय भगवत भक्ताला काय भेव आहे? खरी सेवा आहे त्याची. ही खरी सेवा आहे. आपल्या धर्मानं वागणं आपण आणि धर्मासवेत आचरण करणं हीच कोणी एक ईश्वराची सेवा आहे. आणि अशी सेवा करणाऱ्या माणसाला किंवा भक्ताला भेव नाही मला. ज्याची खरी सेवा भय काय त्याच्या जीवा. ईश्वर म्हणजे धर्माची तू मूर्ती आहे. धर्म आणि देव नाव दोन जरी असली वस्तू एक आहे. धर्म म्हणजे देव, देव म्हणजे धर्म. दया तेच धर्मो धर्मी सुखा गमू आणि सुखी पुरुषोत्तमो असं नाहीच की. हे धर्म आहे ना, ते धर्म. अहो जगत धार आहे ते धर्म. म्हणजे जगताची धारणा ज्याच्यात केली जाते त्याला म्हणतात धर्म. बरं काय धर्म शब्दाची व्याख्या खूप असे सुंदर प्रकारे आणि शास्त्रामध्ये चिंतन आलेले. ते धर्म कशाला म्हणतात ते. धर्मसार फळ संसारा सगळा. हो, संसाराचं फळच धर्म आहे ना. आणि मग धर्मानं आचरण करणं म्हणजे पाप न होऊ देणं. आणि अधर्माचं अवलंबन करणं म्हणजे पाप करणं. आणि मग अशी ज्याची धर्मासह आचरण असेल त्याची खरी सेवा आहे. आणि अशी खऱ्या वागणाऱ्या माणसाला भेव नाही, भेव नाही. आणि तुकाराम महाराज तर असे की धर्म आणि अधर्म दोन्हीही गिळून टाकले, त्या दोन्हीही संपवून टाकले. आणि ज्ञान उत्तर भक्ती करणारे तुकाराम महाराज ते तर उलटे म्हणले
समचरण दृष्टी विटेवरी साधेरी तेथे माझे हरिवृत्ती राहो. मागणीच मागितली अनेक नरगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखांची शिराणे तेथे दुःखित जनी झडो देसी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर म्हणजे जे कर्मधर्म नाश. कर्माचंही फल जर घेतलं तरी नाशवंत आहे आणि धर्माचं फलही घेतलं तर स्वीकारलं तर नाशवंत आहे. हे दोन्हीही फल नको आम्हाला. धर्म नको असा अर्थ त्याचा होत नाही. आम्ही धर्मानं वागणार पण त्याच्या फलाचा स्वीकार करणार नाही. आम्हाला ते नकोय देवा का त्याचं फल नाशवंत आहे. कर्माचं फल धर्माचं फल नाशवंत आहे असे महाराज म्हणलेले. पण धर्म ही भगवंताची विभूती आहे. कळलं. धर्म भगवंताची विभूती असल्यामुळं नव्हे धर्माचं स्वरूपच देव आहे. म्हणून तर धर्माची तू मूर्तीन पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा. कर्मापासून दुस्तरा करीशी अंगीकार तरी काय माझा भार. तुका म्हणे जगजीवना आणि बिर्द राखे नारायणा. किती मला तुकाराम महाराजांनी धर्माची मूर्ती तू आहे आणि असं सद्धर्मानं वागणं आणि त्या फळाची अपेक्षा न करणं हे ज्ञानोत्तर भक्ताचं लक्षण आहे. धर्माचं आचरण करतात फळाची अपेक्षा करत नाहीत आणि अशा प्रकारे काटेकोरपणानं धर्माचं आचरण करूनही ईश्वराची सेवा करत असतात. अशा भक्ताला आणि कशाचं भेव याची खरी सेवा. भय काय त्याच्या जीवा काय भेव त्याच्या जीवाला अजिबात. आणि मग हास्य जर करत असताना असा जर देव अन्याय कुठं करीत असेल जर तर तसा अन्याय देव करीतच नाही. आणि अन्याय करीत असेल तर देव नाही. देव न्यायाची मूर्ती का अन्यायाची मूर्ती आहे. मग न्यायाची मूर्ती. मग आता पोळ्याला एवढा पाऊस पडायचा म्हटलं बैल कशी मिरवाय शेतकऱ्याने. हे अन्याय केला का नाही आहे ना. होय कसं कसं अन्याय कसं म्हणतात. हा मग कसं मग आता कुठे तर वर्म चुकत असं लागतो. तुम्ही मानित हा तुम्ही मानित नाहीत मग आपलं चुकलं मानतात का काय बाबा. आता हे ईश्वराचंच करणे का कोणाची करणे. पाऊस पाडणं हा अहो ही माया आहे हो. पाऊस येणं आबाळ येणं गरजणं यावून त्याहून ही माया असं भेव घालती माणसाला. ही कोण घालती. मार्कंड्याला भेव घातलं आपली काय करणार. मार्कंड्यासारखा थरथर कापू लागला आणि थरथर कापायचं सारखंच असतंय महाराज. हे त्याचा खेळ का लहान आहे का काय कोणाचा. अहो हे चिल्लर आहे. हा खरे संवर्तक मेघ यावे. कोणते मेघ संवर्तक मेघ आल्या हो का हे आश्रम डूब जाव. हा काही राहणार नाही ते खडा राहायचा नाही त्याच्या मनात आल्या कोणाच्या. संवर्तक मेघ तसे असतात ते बदा बदा ढगफुट्या म्हणतात ना. ते उगा एखाद्या गावाला होते ते बदल. अहो सगळीकडेच पडेल ते ढगफुटी. सगळ्या महाराष्ट्रावर पडेल कुठं सगळ्या दुनियावर. आणि मग त्या टायमाला काय 7 समुद्र एक होतील. ते संवर्तक मेघ आहेत ते. संवर्तक मेघ सुटल्यावर काय जीव कोणते वाचणार आहेत काय नाही वाचत ते. मग हे कोणाचा खेळ मायेचाच खेळ आहे नाही हे सगळा. आणि माया ईश्वराच्या अधीन आहे. तिच्या अधीन ते नाही त्याच्या अधीन आहे ती. कोणाच्या ईश्वराच्या अधीन आहे माया. हा आणि मग असं हे असा खेळ करून दाखवित कोण हे परमात्मा ईश्वर. मग आपण त्याला अन्याय ठरवितो पण ते अन्याय नाही आपल्या कर्माप्रमाणे हे पुढे उद्भवते. त्या हजारो माणसाचं बघा ना तुम्ही ऐकण्यात येतो. इथे ह्या नदीला पुढाला तितके माणसं वाहून गेले तितकं अमुक झालं तितकं टमुक हे येतं ना ऐकण्या. तर मग हे आपापलं कर्म असतं. आपापल्या कर्माप्रमाणे किती जीव हे त्याचा पाण्यानं वाहून जाते. तर हे लहान किडे मिडे अमुक टमुक काही नवे उत्पन्न होते. तर हो बरं पाऊस पाहिजे ना त्याचं कारण काय पर्जन्य अन्नात भवती पर्जन्यादन्न संभव आहे ना. पर्जन्यादन्न संभव आहे ना. पर्जन्यापासूनच अन्नाची उत्पत्ती होते. जीव त्याच्यावरच जगतात ना असा त्याचा अर्थ आहे. पण त्या अतिवृष्टी अनावृष्टी हे कालाच्या अधीन गोष्टीचा. आणि मग हे तर हे ईश्वर करतो पण आपल्या कर्माप्रमाणे. जसे आपले कर्मधर्म पहिले केलेत ना आणि त्याचे फल आपण स्वीकारले आणि ते स्वीकारलेली फलं आता भोगावे लागायचे आपल्याला. बाकी काहीच नाही. मग हे कर्मधर्म आचरण करावं आपल्या कर्माप्रमाणे आपल्या धर्माप्रमाणे वागावं. पण ते केलेले कर्मधर्म सर्व त्याचे फल ईश्वराला अर्पण करावे. नसेल तर निष्काम बुद्धी ठेवावी. आणि निष्काम बुद्धी ठेवून जर तुम्ही कर्माचं आचरण केलं तर ही ईश्वराची काय आहे सेवा आहे. सेवा अशी ईश्वराची सेवा
मारुतराव महाराजांनी केली. तुमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर काय जीवनमुक्त असून सुद्धा आणि कर्मधर्माप्रमाणे आले. धोतर नेसलं नाही त्यांनी नानीवर, हे काष्टा घातल्याशिवाय नाणी सोडली नाही. कोणी? गुरुजींनी. किती काटेकोरपणानं धर्माचं आचरण केलं गुरुजीनं, काटेकोरपणानं. थोड्या असं वागण्यामध्ये, धर्म आचरण करण्यामध्ये गल्लत करीत नव्हते. थकले तरी धर्माचं आचरण करत होते. काय गरज नाही त्यांना. जीवनमुक्तांना काय गरज आहे? कसाय वागला तो जीवनमुक्त, कसाय वागू द्या, त्याला विधिनिषेध नसतात. पण असे विधिनिषेध नसणारे महात्मे सुद्धा आणि विधीनं निषेधानं वागतात. विधीचं आचरण करतात, निषेधाचा त्याग करतात. का करतात? की ईश्वराची सेवा आहे बाबा, त्याची आपण सेवा केली पाहिजे. नाही करावी सेवा, म्हणजे मागलच्या लोकांचा कसा उद्धार होईल असा विचार ते करतात. आणि मागले लोक आपल्या पावलावर पाऊल ठेवून येतील. आपण पुढे गेलो चाललो, या लोकांनी आपल्या मागानं यावं, आपल्या मागाने येऊन आणि भवसागर पार करावा अशी अपेक्षा कोणाच्या अंतकरणात असते? या जीवनमुक्त लोकांच्या अंतकरणात असते. आणि म्हणून हे जीवनमुक्त चांगल्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करतात, चांगलंच वागतात, धर्माचा. आणि मग असं धर्माचं आचरण करणं हीच खरी ईश्वराची कोणी एक सेवा आहे. आणि अशी सेवा जो भक्त करतो तर त्या भक्ताला ईश्वराचं हे वाटत नाही, हे वाटत. उलटा तो त्या भगवंताबरोबर वाद करत असताना अधिक अधिक आनंद, कोणाला आनंद? देवाला आनंद वाटतो. असा भक्त जर भांडू लागला तर त्या भक्ताचा आनंद कोणाला वाटतो? देवाला वाटतो. आपण मला वाटते पांडवाच्या यज्ञाचा विचार केला होता नाही का त्या दिवशी? पांडवांचा यज्ञ अश्वमेध व्यास ऋषी करा म्हणले. का करा म्हणले? धर्मराज म्हणू लागला मला पाप लागलं गोत्रवधाचं. मग गोत्रवधाचं पाप लागलं का? तर मग ते यज्ञ करा बाबा, ते पाप शालन होईल अशी राय दिली व्यास ऋषींनी. आणि धर्मराजानं होकार दिला. आता धर्मानं होकार दिला हे खरं आहे, पण आता ते आपण यज्ञ करायचं आहे, पण आपल्याला वासुदेव असल्याशिवाय यज्ञ होत नाही. वासुदेव नाम कृष्ण परमात्मा, आपला भगवान कृष्ण परमात्मा आणि त्याची संमती आणि ते सहाय्य असला की यज्ञ झाला. आणि ते जर सहाय्य नसेल तर आपला यज्ञ पुरा होऊ शकत नाही. हे माहीत होतं धर्माजाला, म्हणून दूत पाठविला आणि कृष्ण परमात्मा आले. तिथवर आपण आलतोच ना वाटते. देव धर्मापाशी आले आणि धर्मराजापाशी येऊन बसले. धर्मराजानं अर्घ्यपाद्यादिक पूजन केलं देवाचं. पूजन केल्यावर बसले देव आणि म्हणू लागले, देव का बोलवलं धर्मा मला? काय कारण आहे? काय काम पडले सांगा. राजा धर्मा कशाला बोलविलं? ते म्हणले आम्हाला गोत्रवधाचं पातक लागले. हे भाऊ बिरादर आमच्या हाताने मेले, म्हणून आम्हाला वाटले पाप झाले, यज्ञ करावा अश्वमेध. असे यज्ञ करण्याबद्दल आमचं ठरलंय. त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही तुमची राय घेण्यामुळे. माझी काय राय नाही म्हणले, पण तू ठरविलंच कोणाच्या जीवावर? कोणाच्या जीवावर ठरविलं म्हणले? त्या भीमाच्या जीवावर ठरविलं का? तो विनोद करू लागले देव. अरे तुला सांगतो म्हणले हे भीम, अरे खादाड माणसाचं कधी ऐकायचं नाही. भीम कोण कसा होता? घर जावायचं कधी ऐकू नाही म्हणले. धर्माला सांगू लागले घर जावायचं ऐकू नये, खादाड माणसाचं ऐकू नये म्हणले. अलग लक्षात तुझ्या. आणि अशा क्रूर स्वभावाच्या माणसाचं कधी ऐकू नये. आणि तू ह्याच्या जीवावर अश्वमेध यज्ञ? अरे यज्ञ काय सोपं आहे का काय करणं? घोडं सोडावं लागतं, शाम करणं घोडं दिग्विजय करत करत हिंडत असतं. आणि ते दिग्विजय करायला राजे एकाहून एक चढ असतात ते घोड्याला धरणारे. पुन्हा त्यांच्या हातातून घोडं गेलेलं आपलं सोडवायचं असतं युद्ध करून. मग एवढं युद्ध करणं, दिग्विजय करणं, सगळ्या देशातले राजे जिंकणं आणि पुन्हा ते करभारा आणणं, यज्ञ करणं सोपं आहे एवढं? हे साधं काम आहे काय? ह्याच्या जीवावर तू करायला? देवानं असे टोचलं, आरू टोचला भीमदादाला. भीमदादा भेटेत का त्याला?
खरेच म्हणायचे लोक पांडव. का? पांडवाला भगवान परमात्म्याची सगळ्यात पांडवाला आवड होती. पांडवाला आवड होती म्हणून भीमदादा काय म्हणले, हो बरोबर आहे म्हणले, खादाडाचं ऐकू नये, घर जावायचं ऐकू नये, कुरूर माणसाचं ऐकू नये, तुझे म्हणतोस ते खरं बोललं. पण तूच आहेस म्हणले खादाड. प्रळय काळ ज्यावेळेला करतो त्यावेळेला सगळं जग पोटात खाऊन टाकतो. तुझ्यासारखा खादाड कोण रे म्हणले? मी 4 चपात्या आगाव खातो म्हणजे काय लय खादाड झालो का काय? तुझ्या इतकं खातोय का म्हणजे सांग बरं. तू जास्त खाणार का मी जास्त खाणार? हा, देव जास्त खाणार. बरं क्रूर कितीच म्हणले? ज्यावेळेला तू संहार करतो ह्या सृष्टीचा, त्यावेळेला संहार करत असताना आज 6 संकर एक करून सगळे जीव मारून टाकतोस तू. तिचा विचार सुद्धा करीत नाहीस तू मारण्याचा. आणि मला म्हणतोस की क्रूर आहे. एवढा काय क्रूर आहे? कोणी माझ्याशी युद्ध केलं त्याला मी मारून टाकतो. मला कोणी डवचिलं, कोणी मारलं तर त्याला मी मारतो. तू तर तसा करत नाहीस. तू कोणाचा अन्याय असू नसू प्रलय काळाच्या वेळेला तू सगळ्याला खलास करून टाकतो. तुझ्यासारखा क्रूर कोण? आणि मला घर जावाय म्हणतो तू खरा घर जावाय म्हणले. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी 4 महिने तू सासवडीत झोपतो. बरोबर आहे ना? चातुर्माशामध्ये कुठे झोपलाय? आता कुठे आहे ते? हा, आणि ते झोपलाय म्हणून आपण टाळ्या वाजवायलो. ते झोपलाय तेव्हा आषाढीची एकादश मोठी पंढरपूर वारी, तिचं नाव ते एकादशी देवशयनी म्हणते. देवशयनी विष्णू परमात्मा त्या दिवशी जलसमुद्रामध्ये शेषावर झोपतात. शेषाचा पलंग आहे आणि त्याच्यावर शयन करतात. आणि कवा उठतात मग? कार्तिक एकादशी प्रबोधिनी. बरं, प्रबोधिनी एकादशी म्हणजे कार्तिकी शुद्ध एकादशी. त्या एकादशीला देव उठतात. मग 4 महिने कुठं असतात देव? सासरवाडी. समुद्र कोण आहे त्यांची? सासरवाडी आहे. लक्ष्मीचं माहेर आहे. त्या लक्ष्मीच्या माहेरी झोपतात. म्हणून भीमदादा म्हणू लागले, तू 4 महिन्याच्या सासरवाडीत झोपतो, खरा घर जावाय तू आणि आम्हाला घर जावाय म्हणतो. हा, असं महाराज भीमदादा खूप बोलले देवाला. देव हसले पण राग नाही. देवाचा आनंद दुणावला. देवाचा आनंद अशा बोलण्यामुळे काय झाला? दुणावला. देव हसले. अरे भीमा, जरा विनोदानं म्हणलो, तुलाच काही बोलतोस? नाही, तूच बोलतोस म्हणले मला, म्हणून मी तुला बोललो. देव खुश झाले. देव म्हणले, धर्मा निश्चित यज्ञ करू, मी पाठिंबा देतो. काय भेटतोस तू? घ्यायचंच नाही. हां, यज्ञ करू आपण. असं मी आपलं शाम करणं घोडा सोडून यज्ञ करू. काय आता त्या यज्ञाच्या पूर्वी आपण काय करायला पाहिजे? मला वाटतं शिशुपाळला कोण्या यज्ञाच्या वेळेला मारलं? आगा राजेश्वी आगाची सभासदी देखता त्रिभुवनाची मानली. कैसा दुर्वाक्य शतदा नाही, कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजला. ऐशी अपराध या शिशुपाळा, तो आपण पे ठाव दिला गोपाळा. काय उत्तानपात चरणाच्या बाळा ध्रुवपदी. बरोबर आहे ना? आणि मग बरं जाऊ द्या. आता इथं मारलं शिशुपाळाला राजस्वी यज्ञाने. पण जरासंध केव्हा मारला? हा, बघा ना केव्हा मारलं. जरासंध केव्हा मारलं? हा, केव्हा? त्याच वेळेला मारलं. यज्ञ करायच्या आधी मारलं. यज्ञ केल्यावर मारला अग्रपूजेच्या वेळेला शिशुपाळ. बरोबर आहे ना? आणि यज्ञ सुरुवात करायच्या अगोदरच मारला जरासंध. त्याच्या बंदीत राज्य होते 11,000 आणि ते राजे बंदीत ते सोडवायचे होते. ते राजे करभार आपोआपच घेत होते याला सोडविल्यावर. आणि जरासंध टिंगारला होता बकळभाऱ्या, त्याला भीमाच्या हातानं मरण होतं. म्हणून भीम अर्जुनन देव गेले, आधी जरासंधाला मारलं आणि मग यज्ञ सुरू. मग त्या राजाने करभार बी दिला. पण या बंदीतून सुटलेल्या राजाने देवाला करभार दिला. बरं झालं आम्हाला सोडविलं म्हणजे जेव्हा
ते मांडलिक राजे जरासंधाने लई अटक केलेली होती. जरासंध मोठा बलाढ्य राजा होता. असं आहे महाराज. देव धर्माचा यज्ञ पुरा. आता यज्ञ करत असताना ते तिथं घोडं गेलो होतं एका ऋषीच्या आश्रमामध्ये. ते घोडं गेलं म्हणून अर्जुन तिथं बघायला गेला. अर्जुन पाठीमागं घोडं सांभाळायला होता ना. गेलं घोडं ते ऋषीच्या आश्रमामध्ये. त्यावेळेला ऋषी म्हणले कोणाचं घोडं आलं? म्हणजे धर्मराजाचं घोडं. धर्मराजाचं घोडं काय करायला धर्मराजा? म्हणजे यज्ञ करायला. त्यावेळेला ते अर्जुन गेले. अर्जुन गेले ते महाराज म्हणले तू कोण? म्हणजे पांडवाचा बंधू अर्जुन. अर्जुन तू आहेस काय? हो. 18 अक्षोणी सैनिक मारणारा युद्धावर कशाला घोडं सोडे? म्हणले काम करणं घोडं. अश्वमेध यज्ञाचं सोडलंय. अश्वमेध यज्ञ करण्यात काय म्हणून यज्ञ करायचे तुम्ही? ते म्हणले आम्हाला गोत्रवधाचं पाप लागलं म्हणून आम्ही यज्ञाला आरंभ केलाय. राजा धर्माने हे घोडं सोडलं. अरे वा. अरे भगवद्गीता तो कुरुक्षेत्रावर ऐकलेली वाया गेली म्हणे. तू काही उपयोग नाही म्हणे. कुठं पाप लागलं? पापन पुण्य म्हणजे काय? हे ब्रह्मज्ञान बोलू लागले. कोण? तुला सांगितलं ना भगवंतानं की मी करता म्हणलं की पाप झालं. मी करता नाही म्हणलं की पाप लागतच नाही. मग तुम्ही कर्तृत्वाचा अभिमान जर घेत असताल तर भगवद्गीता ऐकलेली ते भगवद्गीतेचा उपदेश वाया गेला म्हणाला बघ तुझा. अर्जुन को लागला. कोण? महाराज. आणि कशाला करतात? मला पाप लागलं आणि मला पुण्य लागलं. अरे पाप पुण्य हे अभिमानाचं काम आहे. अभिमान धरल्यावर पाप पुण्य लागत असतो. अभिमान कोण्या कर्माचा धरल्यावर नाही धरल्यावर पाप पुण्य लागू शकत नाही. अर्जुना तुला एवढं देवानं ज्ञान सांगून भगवद्गीता सांगून तुला आणखीन कशी नाही अक्कल आली? अर्जुन हसला. खाली बांधला त्या अर्जुनानं. ते म्हणलं बरोबर आहे पण आमच्या थोरल्या भावाला यज्ञ करावा वाटू लागला. मला त्या थोरल्या भावाची सेवा करावं लागते म्हणून घोडं सांभाळावं लागायचे. घोडं सांभाळी चालू आहे महाराज. एवढं घोडं सोडलं घोडं महाराजांनी. त्याच्याबद्दल नाही चाललं. असं एक त्या अश्वमेध यज्ञामध्ये घोडं ज्या वेळेला जात आहे त्याचं नाव आहे अश्वमेधिक पर्व. महाभारतात पर्व 18 आहेत ना. तर त्यातलं कोणतं पर्व? अश्वमेधिक पर्व. अश्वमेधिक पर्वातली ही कथा आहे. हो. म्हणजे स्वामी बरोबर वाद करत असताना त्या मालकाला त्या खऱ्या सेवकाचा अधिक आनंद वाटतो पण त्यात दुःख वाटत नाही. करिता स्वामी सवे वाद तर अधिक आनंद दुणावतो. आनंद वाढतो. एक लक्षात ठेवा. इष्ट्याला ताव आणण्यासाठी इष्ट्याचं पाण्याचं वाकडं आहे की नाही पण त्याला ताव आणण्यासाठी पाणी टाकतो लहार. चितुडा बघा तुम्ही. चितुडा पाण्याचा मारल्यावर काय होते? बघा ना तुम्ही. टाकीत होते की नाही लहार? आता हे टाकीत असेल ना. फटकारा मारला पाण्याचा त्याला ताव त्या कोळशाला. हा तसा प्रेम जर दुणवायचा असेल प्रेम तर त्या प्रेमाला त्या रागाला राग नाम प्रीती त्या प्रीतीला लक्षात आलं की नाही थोडंसं विनोदाचा शिंतोडा मारला. विनोदाचा शिंतोडा मारला की प्रेम काय होते? जुनावतंय. म्हणून तर ते शितोडे मारते. शितोडे मारते तुला कालच म्हणून लागले. जन्मपत्रिका पोराची केली 500 रुपयाची पावती फाडायला व्हायला मला कोणाला पावत्या फाडायला लावून लागली. कारण की पावत्या फाडणे असा की आपला जन्म नाही लोकांना पावत्या फाडायला लावायला. विनोदाचा भाग आहे सोडा. ते काल नातीचा जन्म हा त्याला संदेश गौसली की त्याच्या डोसक्यातच असेल कवा जन्मपत्रिका करून घेऊ बरोबर आहे की नाही महाराज? काल त्याच्या जन्मपत्रिका केल्या हे मला त्याला म्हणून लागले. मला काय म्हणून लागले? भास्करच्या पत्रिका देऊ नका म्हणले. 500 रुपये पत्रिके घ्यायच्या असं म्हणून लागले. बाई विनोद करते ते महाराज. त्या विनोदामध्ये आपलं प्रेम अंतकरणाचं अधिक जुनावतं. करिता स्वामी सवे वाद तर अधिक देवाला आनंद वाटतो. खऱ्या बघा ज्याची खरी सेवा भय काय त्याच्या जेव्हा त्याला भेव काय जेव्हा जनाबाई नाही काय अंगणामध्ये उभा राहतात नामदेवरायची नि जनाबाई आणि अंगणामध्ये उभा राहून आणि शिव्या घालतात. कोणला? पांडुरंगाला. किती शिव्या घातल्या अभंगामध्ये. आणि बऱ्याच अभंगामध्ये तर तुकाराम महाराजही बोललेत ना देवाला.
देव देव खट्याळ देव खट्याळ हा दोन चार अभंग आहे. देव लबाड देव लबाड हा दोन चार पाच अभंग एके सोयरे देवाला भांडलेली तुकारामाला. बैल म्हणले देवाला. हा बैल म्हणले. हा बैल म्हणले काय म्हणले देवाला खूप बोलली तुकोबार आहे का. करिता स्वामी सवे वाजता अधिक आनंद आहे ना. मग जनाबाई भांडू लागल्या देवाला. अरे अरे विठ्या मुळ मायेच्या करट्या तुझी रानरणकी झाली जन्म सावित्री सुडाले. विठ्या तुझे गेले तुला फावली काळ रडे. हा उभी राहुली अंगणी आणि शिव्या देते जा सीजनी. मला वाटते ठ ट हे बऱ्याच महाराजायला मला वाटते त्याच्या डोसक्यातच नाही. ठला ठ म्हणते आणि ठला ट म्हणते. म्हणजे अभ्यासच केला नाही त्यानं. अभ्यासच नाही केलेली ती लोक इथं. त्यांनी कधी अभ्यास कसून केला नाही आणि कसून न केल्यामुळं असं बोलते ते. विठ्या विट्या असं म्हणलं की गावडाळ महाराज आहे असं समजून घेतलं. महाराज गावडाळ आहे. विठ्या का विट्या विठ्या हा विठ्ठल का विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तिथं ठच आलं पाहिजे ठच्याचं तर महाराज खरा. बरोबर आहे ना. अरे अरे विठ्या तर पुढे मूळ मायेच्या कारट्या का कारठ्या ठ्या नाही कारट्या कारट. इथं ट आलं पाहिजे आणि इथं ठ आलं पाहिजे. बरोबर आहे ना. विठ्या अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या कारट्या तुझी रांड रणकी झाली आणि जन्म सावित्री सुडाले. विठ्या तुझे गेले मढे. इथं मढे नाही आलं पाहिजे. दे आलं की महाराज आगाव डाळ बिना अभ्यासू महाराज. लक्षात आलं की नाही. बिना अभ्यासाचा महाराज आहे पण खरा त्याचा भाषा अभ्यास भाषेचा नाही. तर शब्द पांडित्य किंवा शब्द चातुर्य त्याच्याकडे अजिबात नाही असं समजून घ्यायचं जावं माणसाने. हां बोलायचं तरी कळलं पाहिजे की माणसाला. त्याला अभ्यासच करावा लागेल की उगं कोण नाही काय येतं का बोलायला. म्हणून मढे गेले मढे मढे नाही. मढ म्हणलं की गेलं वाया. हा की मढ. हो बंध बंध म्हणतात बरोबर. तुझा माझा संबंध नाही तिथे म्हणतात संबंध नाही असं समजितो. हे महाराज गावडाळे त्यांना अभ्यास केलेला तेव्हाच करते. संबंध नाही म्हणलं हे गावडाळे. अभ्यास केलाच नाही भाषेचा अभ्यास केला नाही आणि त्यांनी व्याकरणाचा अभ्यास केला असं ते शब्द आणि म्हणत ना. मग हे आपल्या पतंजली महाराजांचा उपकार आहे आपल्यावर. कोणाचा पतंजली. हा काय पदम न वाचा ना. पदम न वाचा व्याकरण वाचेत ते दोष घालविले ना पतंजली महाराजांनी. पतंजली महाराज अवतरले नसते तर हे तरी आपल्याला काय कळालं असतं. असं ना हे व्याकरण यामध्ये खूप आणि ते आपण त्याचा विचार केला पाहिजे. म्हणून जनाबाई शिव्या देतात पांडुरंगाला. विठ्या विठ्या तू कोणाचं कार्ट आहेस. मूळ मायेचं. कोणती माया मूळ माया. हा मूळ माया कोणती कोणती रे मानिका. माये दोन आहेत का काय मग. हा कसे मूळ माया म्हणजे मी एकच आहे. कोणती ईश्वराची उपाधी. ईश्वराची मूळ मूळ माया नाही सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळ आहे ना. मूळ हरी गोडी. हा मूळ हरी गोडी परिवळ हरी. नाही नाही पण मूळ मायेच्या कारट्या मग कशाला मूळ शब्द लावला जाणार. शक्ती मायेच्या कारट्या बरोबर आहे ना. हो मूळ माया ती कोणती ईश्वराच्या नंतरची उपाधी. हे शुद्ध ब्रह्म पहिलं शुद्ध ब्रह्म आणि शुद्ध ब्रह्म झाल्यावर मग ती शबर ब्रह्म. कोणतं ब्रह्म शबर आणि मग ती माया. मायाने शेवर केलं का. हा मायाने शेवर केलं. हा मायेनं शेवर केलं. मग तीच माया जिनं त्या ब्रह्माला शुद्ध असणाऱ्या ब्रह्माला शबल बनविलं अशी मूळ. कळलं का. ती मूळ माया म्हणजे लक्षात आलं. मूळ माया मायेला म्हणतात मूळ माया आणि नुसती माया अविद्या.
लक्षात आलं की नाही? अविद्या ही तिची पुढची अवस्था आहे. अविद्या आणि माया दोन्ही एक की दोन? शोध लावला तर एक आहे, पण वास्तविक त्या जरा स्वरूपाचा बदल होतो का? शुद्ध सत्वगुणी आहे ती आणि मलिन सत्व, दोन्हीतला हे बदल आहे. मूळ माया त्रिगुणात्मक दैवेश्या गुणमयी मम माया दुरत्य मामे वे प्रपद्यन्ते माया मे तंतरंती. ही माया, अशी जी माया आहे त्रिगुणात्मक, ती माया मूळ माया आहे. मी ब्रह्म मूळ माया म्हणलं तर नाही. आ मूळ ब्रह्म ज्ञान वृत्तीची मूळ माया म्हणलं. ब्रह्मज्ञान जे आहे ना, वृत्ती ज्ञान, ते माईक आहे, ती मूळ मायाच आहे. मूळ मायाच आहे ना, कोण काय म्हणायचं. आणि मग तीच माया बरं काय, आणि त्या मूळ मायेनं ईश्वराला म्हणजे त्या शुद्ध ब्रह्माला शबल केलं, ईश्वरत्वाला आणलं, आधी शबल करून टाकलं, जन्मली तिथून, आणि पुन्हा तिनं ईश्वराला जन्म दिला. म्हणून ती म्हणते ना, पती जन्मला माझी उदरी, मी झाली तयाची नोवरी. नोवरी. बरोबर आहे ना? मग आता तिच्या पोटी जन्म घेतला कोणी? त्या ईश्वरानं. ईश्वर कुठून जन्माला आला? तिथूनच जन्माला आला. मायेची उपाधी आहे, ईश्वर तिथून जन्माला आला. मग पती जन्माला माझी उदरी, आणि मी झाली तयाची पुन्हा त्याची नवरी तीच बनली, आणि त्याच्यापासून ईक्षण लावून हे ते जगत निर्माण केलं. मग अशी मूळ माया, आणि तिचं कार्ट आहे विठ्या. विठ्या कार्ट कोणाचं आहे? मूळ मायाचं कार्ट आहे. म्हणून लागले अवजानाबाई त्याला म्हणला पांडुरंगाला, तू मूळ मायेचं कार्ट आहेस. हो, तुझी रांड रणकी झाली. आता त्याची रांड कोण? तर म्हणजे रुक्मिणी. त्याची रांड कोण? ती कशी झाली? रणकी झाल्यावर, बायको रणकी झाल्यावर नवरा जिता आहे का? नवऱ्याला शा देतात नाही काय काय बाया, बाया शा देतात ती गड्याला. मेल्या रान रणकी हो जे मेले, मेल्याची काय हो जे? मेल्याची रान रणकी झाल्यावर मेला वाचला का जिता आहे? मेला मेला, बरोबर आहे ना? मेल्याची रान रणकी झाली म्हणजे मेला मेला, बरोबर आहे ना? मग असं तसं हे त्याची रान रणकी झाली म्हणजे रुक्मिणी रणकी झाल्यावर पांडुरंग वाचला का? मग म्हणून लागल्या जाणं बाई, तुझी रान रणकी झाली आणि जन्म सावित्री तुडा आली. म्हणजे याचा अर्थ लक्षात आलं की नाही? त्याची रान रणकी झाली म्हणजे रुक्मिणी रणकी झाली, याचा अर्थ ईश्वरत्व तुझं नष्ट झालं. आमच्या ठिकाणी शुद्ध ब्रह्मस्वरूप आहे. मग आता सांगा, जनाबाईची शिवी कशी आहे त्याच्या पांडुरंगाला? तुझी रान रणकी झाली म्हणजे त्याची रान रणकी झाली म्हणजे रुक्मिणी मेली नाही, रणकी झाली म्हणजे तिचं कुकू पुसलं. तिचं कुकू पुसलं म्हणजे पांडुरंग मेला. पांडुरंग कोणता मेला? ईश्वर. गुणरूपी पांडुरंग मेला का राहिला? राहिला. त्याचं जे माईक स्वरूप आहे ते आमच्यापासून नष्ट झालं. अमाईक स्वरूप पांडुरंगाचं जे आहे ते तर कायम आहे, तिथे काही मरतच नाही. आणि म्हणून जन्म सावित्री चुडाले. याचा अर्थ काय? जन्म सावित्री चुडालेली. जन्म सावित्री चुडालेली. पुन्हा सत्यवान सावित्री नाही, ती नाही, ही इथली आपली. हो, सत्यवान सावित्री चुडालेली असं नाही. जन्म सावित्री चुडालेली म्हणजे कळलं का? एक लक्षात ठेवा, स्वरूपस्थ ज्ञान कायम राहिला. माईक आहे ज्ञान. ज्ञान कसं आहे? माईक आहे, पण माईक ज्ञान वृत्तीतलं आहे, आणि वृत्तीतलं ज्ञान उडालं आणि आमचं स्वरूपस्थ ज्ञान कायम राहिले. म्हणून आमची जन्म सावित्री चुडालेली. काकणं भरले ते की आमचा नवरा मरणारच नाही. त्या निर्गुण स्वरूपाला मरण आहे काय? नाही. म्हणून अशा काकणं भरलेत आमच्या जन्म सावित्री. जन्म सावित्री म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानातून आम्हाला मोक्ष मिळाला. ते ज्ञान वृत्तीतून वजा झालं आणि आमचं स्वरूपस्थ ज्ञान, स्वरूपभूत ज्ञान आहे ते कायम राहील. ज्ञानातून वृत्ती गेली, वृत्तीतून ज्ञान गेलं. वृत्तीतून ज्ञान गेलं. ज्ञानातून वृत्ती गेली बरोबर नाही, ज्ञानातून वृत्ती गेली आणि वृत्तीतून ज्ञान गेलं म्हणजे एकच आहे. ज्ञानात वृत्ती म्हणून तर बाद आहे ना. अरे व्हा बागा, पण वृत्तीचा बाद झाला. वृत्तीचा बाद तुला म्हणायचंय वृत्तीचा बाद झाला, आणि वृत्तीचा बाद झाल्यावर मग तुकाराम महाराज अवतार घेऊन कशी स्वीकारली? कुठून आणली ती वृत्ती? बघ, ज्ञानातून वृत्ती जावं लागेल ना. अरे ज्ञानातून गेली नाही, ज्ञान वृत्तीतून वजा झालं. वृत्ती ज्ञान म्हणजे ज्ञान वृत्तीतून वजा झालं. वृत्ती जर घालविली, ऐक ना, ऐक, वृत्ती घालविली तर ते माणूस येड्यासारखा होतो, दगडासारखा.
तशी आम्हाला ती दगडासारखी मुक्ती अवस्था कामाची नाही. उग देखे दगडाचे नि पाडे निचार व्हायचा हे दगुडन ती मुक्त सारखेच. वृत्ती शिल्लक नसल्यावर दगुडन त्या माणसात काय फरक आहे? ती कल्पित वृत्ती राहिली ना. आणि मग कल्पित वृत्ती म्हणजे ती वृत्ती आहेच की. वृत्ती ठेवावीच लागेल की नाही? वृत्ती ठेवल्याशिवाय आनंद मिळविता येईल कसा? नाही. कल्पित असू द्या. कल्पित म्हणजे कळलं का? वृत्ती व मिथ्या आहे. कल्पित या शब्दाचा अर्थ काय होते? कल्पित म्हणजे तुम्ही काय केलं? कल्पना नाहीच. तसं नव्हे. वस्तू असून असे असून तशी न समजणे. काही विक्षेप जगाला जगरूपी विक्षेप काय संतांना दिसत नाही का? माझ्या जीवनमुक्तांना मग दिसतंय. पण दिसूनही ते तसं न समजणे. वस्तू प्रभात हा म्हणजे वृत्ती एकदम नष्ट केली तर मग जीवनमुक्त अवस्था कशी काय राहील? मग ते दगडासारखा होईल ना. मग ते खाणंही नाही, पिणंही नाही, झोपणंही नाही, बोलणंही नाही, पाऊस पडला तरी कळत नाही. वृत्ती शिल्लक नसल्यावर काय कळत त्या माणसाला येड्याला? आणि हे आताचे येडे झालेले वृत्ती कशात तरी कोणत्या तरी विषयात गेलेली आहे. बायको तिकडं झालं म्हणा, पैशात तिकडं झालं, कशाने तरी फॅड बसतात ना लोकांना. कोळ्या माणसाला पैसा पैसा पैसा. ते काय पैसा मनासारखा नाही झाला. ह्या डाका पडला 2 कोटी रुपये त्याचे गेले. हरकत आहे. त्याच्या कुठं मिळालं होतं. जास्त पैसे आले तरी मिळालं होते. बायको नांदना तरी मिळालं होते. मग कशात ना कशात त्याची वृत्ती जाते. आणि मग वृत्ती देहाकार नसते. त्यावेळेला ते काय शिकला झोपलं का? ते आमच्या बघा ना, ते आमच्या आवडगावची येड होते. रात्र त्या हिंडचं बिचार काय कळतं त्याला? भाकर खातं का नाही खातं, कुठं हिंडतंय काय त्याला? काय ते पाय दुखायलेत म्हणून मी नाही, काहीच नाही. कळलं का? अशी अवस्था तसली नाही आम्हाला कामाची. ते येड पण नाही देत. कळलं का? आमची वृत्ती राहिली बरं काय. पण त्या वृत्तीमध्ये अज्ञान नसतं. आणि माईक ज्ञान आहे ना, ते ज्ञान आमचं निघून जातं. आणि स्वरूपस्थ ज्ञान तर कायम आहे आमच्यापाशी. अशी कल्पित वृत्ती आम्ही राहू देणार. आणि मग त्या मिळविलेल्या आत्मानंदाचा उपभोग असं महात्म्यांचं काम. मग जनाबाई ते सांगू लागल्या त्या देवाला, तुझी रानरण की जन्म सावित्री चुडालेली, विट्या तुझे गेले मडे, आणि तुला पाहून काळ रडे. तुला पाहून काळ रडते, काळ बोंबलते. महाराज त्या शिव्या चालू होत्या जनाबाईच्या. जाऊ द्या. आणि ह्या जनाबाईच्या शिव्या चालू आहे. ते तिथं येऊन ऐकू लागलं. कोण? मला वाटते ते काही बाहेर नाही. आला तरी ते पांढरून तिथं पंढरपुरात इथं काय बी शिव्या द्यायला जमत्यात असं समजू नका. मग आपण आणि मग असं कळणारा माणूस मला वाटते पाप एकांतात बी करीत नाही, लोकांतात बी करीत नाही. का करीत नाही? हा नाही ना. की सर्व साक्षी परमात्मा. तुम्ही खोलीत बी बसलेत आणि काय बी बोलले, नाही बी बोललेत, आणि मनात आलं तर ओळखीते. मला बोलायची तरी काय गरज आहे? तुमच्या मनात जे आलं का ते त्याला कळतंय. म्हणायची गरज नाही. आपण उभं म्हणतो मला हे दे, मला ते दे, म्हणूच नका. मनातल्या मनात संकल्प करा, माझ्या पोराचं लग्न व्हावं. बरोबर होतं. आणि त्याच्या निमित्तानं तुम्ही त्याला काहीतरी फुलं अभिषेक करा, काय करायचे, काय वाऱ्या नसं काय करायचे, पण मनातून करा. म्हणायची गरज नाही तोंडानं मला देवा पोराला लग्न होऊ दे असं म्हणायची काय गरज आहे त्यात? तुम्ही मनातच आणा निसतो तरी त्याला कळत आहे. म्हणजे ते बाहेर नाहीच आहे. सर्वत्र चक्षु आहे, सर्वत्र श्रोत्र आहे. म्हणजे सगळे कान जगाचे त्याचेच आहे आणि सगळ्या जगाचे डोळे त्याचेच आहेत. त्याला डोळा नाही तरी पण जगाच्या डोळ्यानं पाहते, आणि त्याला कान नाही तरी जगाच्या कानानं ऐकते. असा परमात्मा असल्यामुळं आणि मग तिथंच ते उपस्थित. कोण? पांडुरंग. तू साक्षी. हा तुझ्याकडे सर्व. हो. आता किती करो करो तुझ्याकडे. हा चित्त आता तू साक्षी. तुला सांगायची गरज नाही देवा. बरोबर आहे. हो. मग आता जनाबाई शिव्या देऊ लागल्या नामदेव महाराजच्या अंगणात. ती उभा राहून अंगणी आणि शिव्या देते जाशी जणे, आणि ते कोणाला तिथंच भिटाराच्या पाठीमागून सगुण साकार रूपात येऊन आहे. डोकावून बघितलं जनाबाई कोण आहे ते म्हणला, ज्याला शिव्या द्यायलीस ते, ज्याला शिव्या द्यायलीस तू ते मी मेल्या बा ऐकायला सोय. हा ते म्हणला आणखीन दे, मला गोड वाटायला. तुझ्या शिव्या कशा लागायल्या? गोड लागायल्या.
म्हणजे त्यांच्या शिव्यात वेदांत होता. त्यांच्या शिव्यात काय विधान आणि आपल्या वेदांतात शिव्या. आपल्या काय आपण सांगतोच वेदांत देतोच काय शिव्या आणि ते देतात काय शिव्या संत आणि मधात काय असते वेदांत. म्हणून देव ऐकू लागला. याचा अर्थ करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद. देवाला त्याचा आनंद वाटतो, दुःख वाटत नाही. महाराज हे अधिकारी लोक इथे हे ज्ञानोत्तर भक्त इथं आणि या लोकांचं बोलणं देवाला प्रिय वाटतं. म्हणून लक्षात ठेवा ते त्याचं कारण काय. तुकाराम महाराज 3व्या चरणात सांगतात असावा तो धर्म. त्याचा विचार उद्या करू. आपला तास संपला. उशीर झाला तर चालेल. आज 5 मिनिटं लेट झालतं. 5 मिनिटं लेट केलं नाही महाराज. काय बरोबर आहे. आजचा नाही चालेल, काय एक मिनिट आहे. आज 5 मिनिटं लेट तुमच्याकडून झालंय. ते हे ज्ञानमान मालक लेंडीला पाणी आलं आणि हे लेंडी आला